इयत्ता 9वी विषय भूगोल बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा अभ्यास करूयात। मुलांनो, पृथ्वीच्या अंतर्गत विविध हालचाली होत असतात। या अंतर्गत हालचालींमुळे विविध भूरूपे निर्माण होत असतात। भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची निर्मिती आणि ऱ्हास सतत होत असतो। या पाठामध्ये आपण बाह्य प्रक्रियांचा आणि त्यामधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत। भूरूपांचे प्रकार: प्राथमिक भूरूपे, द्वितीयक भूरूपे आणि तृतीयक भूरूपे। अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात। उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार, मैदान इत्यादी। भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात। यात मुख्यतः सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांची भूमिका खूप महत्त्वाची असते। तृतीयक भूरूपे: बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादीमुळे प्राथमिक व द्वितीयक भूरूपात बदल होऊन त्यापासून तृतीयक भूरूपांची निर्मिती होते। उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी इत्यादी। आपण विदारण किंवा अपक्षय या शब्दाचा अर्थ पाहूयात। खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात। विदारणाचे कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण असे 3 प्रकार पडतात। कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो, तर दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते आणि जैविक विदारण हे सजीवांकडून घडत असते। आपण कायिक विदारण म्हणजे काय ते पाहूयात। खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणताही बदल न होता, म्हणजे रासायनिक गुणधर्म अजिबात बदलत नाहीत, कोणताही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय। आणि हे कायिक विदारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात या विदारणाचा प्रभाव जास्त पाहायला मिळतो। अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत। एक तुम्ही घरात प्रयोग करून पहा। एक कांदा घ्या, तो मधोमध कापा आणि कापलेल्या भागांचं निरीक्षण करा। आता या कांद्याचा प्रत्येक पापुद्रा वेगळा करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या असं लक्षात येईल की कांद्याचा पापुद्रा जसा वेगळा होतो तशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीत होत असते। निसर्गामध्ये उघड्यावर असलेल्या खडकांचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो, परंतु आतील भाग थंडच राहतो। त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात। याला खडकाचे अपपर्णन असं म्हणतात। आपण आकृतीच्या साहाय्याने पाहूयात। इथे तुम्हाला हा खडक दिसतोय आणि या खडकाचा वरचा जो भाग आहे तो अधिक प्रमाणात तापलेला आहे आणि त्यामुळे त्याचे पापुद्रे मोकळे होत आहेत आणि पापुद्रे सुटे होऊन ते बाजूला पडत आहेत आणि याच्या आतमधला भाग तसाच थंड असतो। जेव्हा हे पापुद्रे बाजूला होतात त्यानंतर जो उघडा भाग पडतो त्याच्यावर प्रक्रिया होणं सुरू होत असतं। पुढील एक आकृती पहा। इथे पण आपल्याला अपपर्णन दिसतंय। इथे हा खडक दिसतोय आणि या खडकाच्या वरचा थर याचे पापुद्रे सुटे होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतंय। याला खडकाचं अपपर्णन असं म्हणतात। कायिक विदारण पुढील कारणामुळे घडतं: तापमान, दहिवर, रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती, पाणी, तापमान व पाणी यांचा एकत्रित परिणाम या घटकांचा कायिक विदारण होण्यासाठी फार मोठा प्रभाव होत असतो। या घटकामुळे कायिक विदारण मोठ्या प्रमाणात आणि लवकर घडून येत असतं। तापमान पाहूयात। तापमानातील बदलामुळे होणाऱ्या खडकातील खनिजांच्या सततच्या आकुंचन प्रसरणामुळे खडकाला तडे जातात, खडक फुटतात। ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते अशा प्रदेशात असं विदारण मोठ्या प्रमाणात होत असतं। वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात। अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होत असतात आणि खडकातील प्रत्येक खनिजाचा तापमानाच्या फरकास दिलेला प्रतिसाद हा वेगवेगळा दिसतो। काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात।
त्यामुळे खडकातील कणांमध्ये निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो. परिणामी खडकांना तडे जातात, खडक फुटतात. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे असे विदारण मोठ्या प्रमाणात होत असते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये कशा पद्धतीने होतंय आपण ते पाहूयात. इथे आपल्याला खडक तुटलेले दिसत आहेत पहा. दैनंदिन तापमान कक्षा यांच्यामध्ये कमी जास्त जो फरक दिसून येतो त्याच्यामुळे हे आकुंचन आणि प्रसरण ही प्रक्रिया होत असते आणि यामुळे खडकांवर ताण येत असतो आणि अर्थात त्याच्यामुळे खडकांना तडे जातात आणि तडे जाऊन हे खडक फुटतात. पुढील घटक परिणाम करणारा पाहूयात. दहीवर. पाणी गोठल्यावर त्याचं आकारमान वाढतं. ज्या प्रदेशात तापमान काही काळ 0°C कमी असतं तेथील खडकातील तडांमध्ये साचलेलं पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ होतो. बर्फ झाला की त्याचं आकारमान वाढतं आणि त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो आणि खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात. कशा पद्धतीने फुटतात ते पाहूयात. इथे आपल्याला दिसतोय हा खडक. ज्या ठिकाणी तापमान काही काळ 0°C कमी होतं तेथील खडकांमध्ये असे तडे जातात आणि साचलेलं पाणी गोठल्यावर जो बर्फ होत असतो त्या बर्फामुळे त्या पाण्याचं आकारमान वाढतं आणि अर्थात त्या खडकांमध्ये ताण निर्माण होत असतो. ही प्रक्रिया अनेक दिवस चालू असते आणि काही काळाने अशा पद्धतीने आपल्याला खडकामध्ये ताण निर्माण झाल्यामुळे खडक छिन्नभिन्न होऊन फुटलेले दिसत आहेत. पुढील पाहूयात मुद्दा. रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकाची वाढ हा मुद्दा आहे. कशा पद्धतीने हा घटक कायिक विदारणावर परिणाम करतो ते पाहूयात. समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते. सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात. या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळे खडकात छोटे छोटे आकाराची छिद्र तयार होण्यास सुरुवात होते. इथे तुम्हाला पाहायला मिळेल अशी छोट्या छोट्या आकाराची छिद्र तयार व्हायला सुरुवात होते आणि हा द्रवीकरणाचा परिणाम असतो. अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचतं. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जातं आणि पाण्यातील क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं. स्फटिक जास्त जागा व्यापतात त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो आणि खडकावर छिद्रे तयार होतात. परिणामी खडकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसून येतो. आपल्याला इथे दिसतोय हे समुद्राचं पाणी खारं असतं आणि जेव्हा हे पाणी इथे येऊन थांबतं आणि त्यानंतर त्यातलं पाणी बाष्परूपात वर जातं तेव्हा क्षार फक्त खाली राहतात. अर्थात त्याच्यामुळे कशा पद्धतीने हा खडक तयार झालेला आहे तो दिसतोय आपल्याला. इथे मधमाशांचा पोळ्यासारखा भास होतोय आपल्याला. पुढील घटक पाहूयात. दाबमुक्ती. खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणं या क्रियांमुळेच निर्माण होते असं नाही, तर खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो आणि हा दाब नाहीसा झाल्यामुळेही आतील किंवा खालचा थर ताणमुक्त होताना दिसतो आणि अशा कारणाने सुद्धा आपल्याला कायिक विदारण झाल्याचं दिसतं. पाणी. काही प्रदेशात पावसाचं प्रमाण अधिक असतं. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकांचं विदारण घडून येतं. उदाहरणार्थ वालुकाश्म आणि पिंडाश्म हे खडक पाहायला मिळतील तुम्हाला. इथे हा वालुकाश्म खडक दिसतोय. इथे वालुकाश्म खडक पाहायला मिळत आहेत. हे खडक वाळूचे कण एकत्र येऊन तयार झालेले असतात आणि त्यावर दाब पडल्याने ते तयार होतात. चिखलासारख्या पदार्थानेही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात आणि अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आले वाळूचे कण सुटे होतात आणि हे कण मूळ खडकांपासून पुन्हा विलग होतात. यालाच कणात्मक विदारण असं म्हणतात. खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात आणि हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात आणि हे कणात्मक विदारण असते. आपल्याला इथे कणात्मक विदारण पाहायला मिळेल. इथे कणकण तयार झालेल्या खडकाचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. खंड विखंडन. काही वेळेस तापमान व पाणी या दोन्ही घटकांमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. त्यात पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या विधानास खंड विखंडन असं म्हणतात. खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो आणि हा दाब नाहीसा झाल्यामुळे सुद्धा आतील किंवा खालचा थर
ताणमुक्त होतो आणि अशा कारणाने सुद्धा विदारण घडून येतं. पुढील घटक पाणी. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्याने सुद्धा काही प्रकारच्या खडकांचे विदारण घडून येते. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी खडक. पाहूयात आपण. इथे वालुकाश्म खडक दिसत आहेत आपल्याला. हे खडक वाळूचे कण एकत्र येऊन तयार झालेले असतात. त्यावर दाब पडल्याने हे खडक तयार होतात. चिखलासारख्या पदार्थानेही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात. खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात आणि हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात. हे कणात्मक विदारण असते. इथे आपल्याला आकृती पाहायला मिळेल. इथे दिसतंय कणात्मक विदारण. हे कण सुटे झालेले दिसत आहेत आणि अगदी कणकण झालेले आहेत हे खडक. खंड विखंडन. काही वेळेस तापमान व पाणी या दोन्ही घटकांमुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात आणि त्यात पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या विदारणास खंड विखंडन असे म्हणतात. इथे आपल्याला दिसत आहेत मोठमोठे खडक दिसत आहेत. हे एकमेकांपासून कशा पद्धतीने वेगळे झालेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुलांनो, आपण आता रासायनिक विदारण पाहूयात. एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात 2-3 खडूचे तुकडे टाका आणि दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा आणि मग तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. तुम्हाला पाण्याचा रंग बदललाय का हे निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर खडूच्या तुकड्यांचं काय झालंय हेही पाहायचं आहे. हा प्रयोग घरी निश्चित करून पहा. पुढील एक प्रयोग आहे. लोखंडी स्क्रू चुका ओल्या कापडात गुंडाळून ठेवा. 2 दिवसांनी ते कापड उघडून निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. कापडावर डाग पडले आहेत का? ते कोणत्या रंगाचे आहेत आणि हे डाग कशामुळे पडले असावेत? या प्रश्नांची उत्तरं शोधा. ती पुढे तुम्हाला मिळतीलच, पण तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून पहा. पाण्यामध्ये पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात. परिणामी रासायनिक विदारण होते. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशात रासायनिक विदारण होत असते. रासायनिक विदारण या पद्धतीने होते. कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण. पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात सौम्य कार्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बोनिक आम्ल तयार होत असतं. इथे आपल्याला दिसतोय हा प्रयोग केला होता आपण. पुढील मुद्दा पाहूयात. द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळसुद्धा बनतात. यासाठी आकृती पहा. इथे लवणस्तंभ दिसत आहेत आपल्याला. वडगाव दर्या की जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे, इथे आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल. रासायनिक विदारण दिसतंय आपल्याला. इथे छिद्र छिद्र कशी पडलेली आहेत ती पहा सगळी. भस्मीकरण. ज्या खडकात लोहखनिज असते त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकांवर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. तुम्ही आधी एक प्रयोग केला होता. ओल्या कापडात चुका स्क्रू ठेवले होते, त्यावरून ही क्रिया तुमच्या लक्षात येईल. अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या प्रदेशात खडकांच्या बाबतीत घडते. तुम्ही जास्त पावसांचे प्रदेश कोकणातला जर खडक पाहिला तर तुमच्या निश्चितच हे लक्षात येईल. याशिवाय आपल्याला नेहमीच्या पाहण्यातली उदाहरणं म्हणजे पावसाळ्यात मिठाला पाणी सुटतं, कापून ठेवलेल्या सफरचंदांच्या फोडीवर तांबूस रंग येतो. ही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. या सर्व रासायनिक किंवा जैवरासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकावर होतात तेव्हा त्या खडकांचे रासायनिक विदारण झालं असं म्हणतात. पुढे पाहूयात. जैविक विदारण. जैविक म्हणजे माहिती आहे तुम्हाला जीव. जैविक या शब्दाचा अर्थ सजीव
असा होतो। मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांमुळे खडकांचं जैविक विदारण होत असतं। आता पहा, झाडांच्या मुळांमुळे जैविक विदारण झाले ते पाहूयात। किल्ल्यांच्या बुरुजावर वाढलेली तुम्ही झाडं पाहिली असतील, त्या ठिकाणी झाडांची मुळे खोलवर जाऊन बुरुजांचे दगड सुटे झालेले सुद्धा पाहिले असतील। झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणात ताण निर्माण होतो आणि खडक फुटू लागतात। इथे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचं उदाहरण दिसतंय। मुंग्या वारूळ तयार करतात। उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी आणि इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात। या सर्व प्राण्यांना खनक असं प्राणी असं म्हणतात। त्यांच्या खननामुळे देखील खडकांचं विदारण घडून येतं। आपल्याला इथे मुंगी दिसतीये। त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळे, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात। त्यांच्यामुळे देखील खडकांचं विदारण घडून येतं, हे आपल्याला पाहायला मिळतंय। विस्तृत झीज हा एक मुद्दा पाहूयात। खडकांचे सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात। वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारित तुकडे साचतात। अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो। विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असं म्हणतात। आणि ही विस्तृत झीज हिचे दोन प्रकार होतात, तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि मंद गतीने होणारी विस्तृत झीज। तीव्र गतीने होणारी झीज पाहूयात। दरडी कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे यांसारख्या हालचाली जलद गतीने होतात। अनेकदा अशा हालचालींचे परिणाम खूप विध्वंसक असतात। तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते। विदारित पदार्थांचा उतारावर मोठा थर तयार होतो। अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्यांचं वजन वाढतं। परिणामी असे विदारित पदार्थ वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात। उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील माळीण येथे झालेला अपघात तुम्हाला आठवत असेल, एक 3-4 वर्षांपूर्वी झालं होती ही घटना। कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात, याला जमीन खचणे असं म्हणतात। इथे आपल्याला दिसेल दरडी कोसळणे, भूस्खलन, मंद गतीने होणारी विस्तृत झीज। कमी उताराच्या आणि सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते। यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असते। इथे पाहायला मिळेल मातलोट। बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावर माती मंद गतीने सरकल्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होण्याची क्रिया म्हणजे मातलोट होय। इथे आपल्याला मातलोट दिसतायत, वेगवेगळे बांध पडलेले पण दिसतायत। खनन, अपक्षरण म्हणजेच खनन हे विविध कारकांमार्फत घडून येते। वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल आणि भूजल यांच्या कार्यामुळे खनन होत असते।